नमस्कार. महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेअंतर्गत मी विजया पाध्याजी. बालमित्रांनो, आज तुम्हाला वेदकालीन महानारी चरित्र्यांच्या मालिकेत आज धैर्य राशी उर्वशीबद्दल सांगणार आहे. बालमित्रांनो, आम्हाला उर्वशी म्हणजे गंधर्व लोकातील अतिशय सौंदर्यवती एक अप्सरा आहे एवढंच काय ते माहिती आहे. परंतु व्यापार कुशल, उद्यमशील, कर्तृत्ववान, कर्मनिष्ठ ही उर्वशी आम्हाला ज्ञातच नाही. वेदकाळात समुद्र व्यापार उत्तमरित्या चालत असे. सागर संपत्ती विशाल व इतस्ततः पसरलेली असल्याने ती मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असे, धडपड करीत असे. वेदात स्पष्ट उल्लेख आहे की सामुद्रिक व्यापारात सागर संपत्ती प्राप्तीमध्ये अप्सरा अतिशय निपुण होत्या. अप्सरांना समुद्राचे सखोल ज्ञान तर असायचेच, परंतु जलविज्ञान, अवकाशज्ञान, नक्षत्र, खगोलीय ज्ञान, प्रवातांचे ज्ञान म्हणजे वादळ वाऱ्याचे ज्ञान उत्तम प्रकारे असायचे. उर्वशी या सगळ्या विषयात अतिशय निपुण होती. व्यापार विषयक ज्ञानाबरोबर ती कलासक्त पण होती. कलासक्त म्हणजे कलेवर प्रेम करणारी. नृत्यकला, गायनकला मध्येही ती निपुण होती. व्यापार आणि कलांचा उत्तम संगम उर्वशीमध्ये दिसून येतो. त्यांच्या या कौशल्याने लोक फार प्रभावित होत असत. कर्तव्यनिष्ठ, कलोपासना, सौंदर्य, धनप्राप्तीचे ज्ञान ही तिची वैशिष्ट्ये होती. वेदकाळात स्त्रियांना स्वतः वर संशोधनाची व स्वतःचा पती शोधण्याचे स्वातंत्र्य होते. अप्सरांना उद्यमशील, कर्तृत्ववान, विद्वान, व्यवहारकुशल पतीचीच त्या निवड करत असेल. राजा पुरुरवा असेच कर्तृत्ववान, शक्तिशाली, प्रजावत्सल, न्यायप्रिय राजे होते. उर्वशीने विवाहासाठी राजा पुरुरवांची निवड केली. दोघेही सर्व थोरांच्या आशीर्वादाने विवाहबद्ध झाले. पण विवाहानंतर राजा पुरुरवांचं राज्यकारभाराकडे अगदी लक्ष नसे. एवढंच काय, प्रजेकडे पण त्यांचे लक्ष नव्हते. कारण ते उर्वशीच्या सौंदर्यावर इतके भाळले होते की ते बाकी सगळंच कर्तव्य आपले विसरले होते. पण उर्वशीला मात्र हे अगदी पसंत नव्हतं. कारण कर्तव्य विसरलेला, प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करणारा असा राजा तिला अगदीच आवडला नाही. तिने पुरुरवाला विवाहाविषयक तत्त्वज्ञान, विवाहाचे आदर्श उद्दिष्ट व त्याचे योग्य विवेचन सांगितले. राजा पुरुरवा आणि उर्वशीचा जो हा संवाद आहे ना, याचा उल्लेख शतपथ ब्राह्मण ग्रंथात मिळतो, महाभारत पर्वमध्ये सापडतो आणि तसेच कालिदासांचे प्रसिद्ध नाटक विक्रमोर्वशीयममध्येही हा संवाद उपलब्ध आहे. वर्णन असे आहे बालमित्रांनो की राजाची ही किंकर्तव्य विमूढता बघून ती राजाला सोडून जाते गर्भवती असताना, कारण ती तिच्या सिद्धांतावर अडिग असते. जशी उर्वशी ब्रह्मवेत्ता व ऋषिका होती ना, तसेच राजा पुरुरवासुद्धा ब्रह्मवेत्ता आणि ऋचा लिहिणारे ऋषी होते. पण खरंच समुद्र व्यवहार कुशला, कला जाणणारी, कलेत निपुण, धनधान्य संपत्ती प्राप्त करणारी ब्रह्मवादिनी उर्वशी आमच्यासाठी एक आदर्श दीपस्तंभच आहे. कर्तव्य विसरलेल्या राजा पुरुरवाला स्वतः त्याला योग्य मार्ग दाखवणारी व स्वतःचा मानसिक त्रास संपवणारी उर्वशी मूर्तिमंत, खरंच धैर्यराशीच वाटते. बालमित्रांनो, पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत नवीन वेदकालीन महान नारी चरित्रासह. जय हिंद, जय भारत.